मूर्तिजापूर नगर परिषद कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत काम बंद करू असं आवाहन महाराष्ट्र राज्य नगर परिषद संघटना मूर्तिजापूरचे अध्यक्ष हाफिज यांनी केलं। मूर्तिजापूर नगर परिषद कर्मचाऱ्यांनी 2 मार्चपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे। मागण्या पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली आहे। महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटना मूर्तिजापूरचे अध्यक्ष मोहम्मद हाफिज यांनी पूर्णपणे काम बंद करण्याचा इशारा दिला आहे। 6व्या वेतन आयोगाच्या रकमेची अंमलबजावणी करावी यासह विविध प्रश्नांसाठी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नगर परिषद कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे मंगळवारी कामकाज ठप्प झालं। यावेळी सर्व कामगार संघटनांनी नगर परिषदेच्या प्रवेशद्वारात ठिय्या मारून निदर्शनं केली। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी तंबी त्यांनी दिली। संप काम बंद आंदोलन हे या ठिकाणी उग्र होत राहील। महाराष्ट्रातून सगळ्यात आर्थिक डबघाईस आलेली ही नगरपालिका आहे आणि कर्मचारी आर्थिक देण्या घेण्यापासून वंचित राहिलेला आहे। सेवानिवृत्त कर्मचारी वंचित राहिलेला आहे। काही सेवानिवृत्त कर्मचारी मरण पावलेले आहे, अजून त्यांचा पैसा मिळालेला नाही। काही कोर्टामध्ये आहे दाखल। अशा प्रकारे चिन्हभिन्न झालेले कर्मचारी आहेत। आर्थिक अडचणी सापडल्यामुळे नाईलाजाने या ठिकाणी संपाचा हा काम बंद आंदोलनाचा आंदोलन आम्ही उभारलेलं आहे। या ठिकाणी तडजोड सुरू आहे। काय निर्णय होईल लवकरात लवकर शासन निर्णय घेईल, माननीय जिल्हाधिकारी निर्णय घेतील। त्यानुसार आमचे अध्यक्ष ज्यांनी हा संप पुकारला त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातील सगळ्यात डबघाईस आलेले सगळ्यात वंचित राहिलेले कर्मचारी त्यांनी आमचा प्रश्न उचलला आणि त्यांनी संप पुकारला। माननीय श्री विश्वनाथजी घुगे साहेब यांनी स्वतः पुढाकार घेऊन खंबीर नेतृत्व ठेवून हा कलेक्टर साहेबाकडे त्यांनी हा उभारलेला आहे। काम बंद आंदोलनाचा प्रश्न उभारलेला आहे। तो आम्ही त्यांच्या याच्यानुसार ते सांगतील त्यानंतर आम्ही मागे घेऊ। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर वेतन आयोग विना अट लागू करावा यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मूर्तिजापूर नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला। त्यानुसार सकाळी सर्व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसह कर्मचाऱ्यांनी नगर परिषदेच्या प्रवेशद्वारात ठिय्या मारत जोरदार निदर्शनं केली। यामध्ये अत्यावश्यक सेवाही बंद ठेवण्यात आल्याने त्याचा नागरी सुविधांवरही परिणाम जाणवला। आंदोलनामुळे नगर परिषदेतील संपूर्ण कामकाज ठप्प झाला आहे। कामाच्या निमित्ताने आलेल्या नागरिकांना संपाचा फटका सोसावा लागलाय। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।